चपाती भाजीऐवजी आज मस्त अशी रेसिपी बनवली। नाश्त्यासाठीच काय, लंचसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर यासाठी मी 1.5 ते 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, 2 चमचे तेल घातलं आहे, सगळं एकदा मिक्स केलं आणि पाणी घालून हे पीठ मळून घेतलं। नेहमीचं जसं चपातीचं पीठ असतं त्याप्रमाणेच हे मळून घेतलं आहे। आता हे पीठ बाजूला ठेवून देऊया सेट होण्यासाठी आणि स्टफिंगमध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये 1 चमचा धने घातले, अर्धा चमचा बडीशेप घातली, अर्धा चमचा ओवा घातला आहे, अर्धा चमचा जिरं घातलं। आता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटण तयार आहे। आता आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की पाव चमचा हिंग घातला आहे आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घातलं। 1 मिनटं हे छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे। तर 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून मी इथे घेतलेत। कांदा पटकन सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता कांदा सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये मसाले घालूया। पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातली, पाव चमचा गरम मसाला घातला। सगळे मसालेसुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत। मसाले करपतात असं वाटत असेल तर 1 ते 2 चमचे पाणी घालू शकता। मसाले छान परतल्यानंतर यामध्ये पाऊण वाटी बेसन घालायचे। आता बेसन आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद फ्लेमवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। बेसनचा रंग बदलेपर्यंत आणि छान सुगंध असं सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तिथे पहा बेसन छान भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी शिंपडले। खूपच ड्राय झालं होतं हे, म्हणून यावरती 2 चमचे साधारण पाणी शिंपडायचं आहे। सगळं पुन्हा एकदा परतून घेतलं। भरपूर यावरती कोथिंबीर घालायची आहे। तर हे आपलं चटपटीत असं स्टफिंग तयार झालं आहे। तर आज आपण बेसन कांद्याचा पराठा बनवतो आहे, जो खूपच चवीला मस्त लागतो। स्टफिंग तयार आहे। आता हे पीठ जे आपण मळून ठेवलं होतं त्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा सॉफ्ट होईपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे असं पीठ मळून घेतलं आहे। आता याचा आपण पराठा लाटूया। तर यातलाच एक गोळा मी घेतला आहे। सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे। घरच्या आपल्या नेहमीच्या साहित्यातून होणारी मस्त अशी रेसिपी आहे आणि खूपच पौष्टिकसुद्धा आहे। अशी ही पातळ पोळी लाटल्यावरती यावरती तयार केलं स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे। एकसारखं सगळीकडे पसरवून घेतलं स्टफिंग। थोडंसं असं हाताने प्रेस करायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा फोल्ड करू तेव्हा स्टफिंग बाहेर येणार नाही। आता पहा सेंटरपासून कडेपर्यंत असा एक कट दिला आहे मी आणि आता असं फोल्ड करायचं आहे। त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करायचं आहे आणि कडाच्या चिटकवायच्या आहेत। असं हे फोल्ड करून घेतलं आहे आणि सगळ्या कडा चिटकवून घेतल्यात। आता यावरती मी इथे चिली फ्लेक्स पसरवते। यानंतर थोडीशी कलोंजी इथे पसरवून घेतले। कलोंजी जर नसेल तर तुम्ही सफेद तीळसुद्धा इथे पसरवू शकता आणि जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर चिली फ्लेक्स नाही यावरती पसरवले तरी चालेल। फक्त पराठा दिसायला छान दिसावा म्हणून इथे चिली फ्लेक्स आणि कलोंजी मी लावून घेतले। लाटून घ्यायचं आहे म्हणजे चिली फ्लेक्स आणि कलोंजी छान चिटकेल। वरून मी इथे आता हिरवी मिरची पसरवून घेते। ही अजिबात तिखट नाही आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे। लहान मुलांसाठी जर बनवत असाल
तर मिरची नाही इथे तुम्ही घातली तरी चालेल. पुन्हा लाटून घ्यायचं आहे आणि आता सुकं पीठ लावून हा पराठा अगदी पातळ असा लाटायचा आहे. तर असा त्रिकोणी पराठा दिसायला सुद्धा छान दिसतो आणि स्टफिंग अजिबात यातून बाहेर येत नाही किंवा पराठा लाटताना फाटत नाही. अगदी पातळ असा लाटायचा म्हणजे छान आतपर्यंत तो भाजला जातो आणि छान खुसखुशीत होतो. पराठा इथे लाटून तयार आहे. आता आपण हा भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल घातलं आहे. यावरती पराठा घालायचा आहे. एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावायचं आहे. दोन्ही बाजूने आता हा पराठा आपण छान खरपूस होईपर्यंत बटर किंवा तूप लावून भाजून घेऊया. घरी जर कुठली भाजी नसेल तर भाजी चपातीऐवजी तुम्ही हा पराठा बनवू शकता. खूप छान लागतो. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा खूप छान अशी रेसिपी आहे. तर दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत हा पराठा मी भाजून घेतला. पराठा तयार झाला आहे. आपण काढून घेऊया. तर टोमॅटो केचप बरोबर, लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर तुम्ही हा पराठा सर्व करू शकता. इथे मी दह्याबरोबर हा पराठा सर्व केला आहे. तर आजची ही मस्त अशी रेसिपी नक्की करून पहा. यामध्ये आपण वापरलेलं सगळं साहित्य घरी उपलब्ध असेल असंच आहे. काहीच तुम्हाला बाहेरून आणायची गरज पडणार नाही. पाहू शकता अगदी खुसखुशीत झाला आहे हा. आणि स्टफिंग पहा आतपर्यंत छान भाजलं गेलं आहे. आणि आधी आपण स्टफिंग छान खरपूस असं भाजलं आहे त्यामुळे खूप छान चव येते स्टफिंगला सुद्धा. तर हा पराठा तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.